टाकळी भान येथील शंभू महादेवाच्या यात्रा उत्सवात कुठल्याही गावगुंडाने टवाळखोराने अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच प्रामुख्याने महिला व मुलींची छेडछाड काढल्यास कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिला आहे। यावेळी राजेंद्र कोकणे, गजानन कोकणे, बापूसाहेब शिंदे, जयकर मगर, यशवंत रनवरे, बंडू कोकणे, कार्लस साठे, काका डिके, विशाल पठारे, अमोल पठारे, आबासाहेब रनवरे, बंडोपंत बोडके, उमेश त्रिभुवन, रमेश त्रिभुवन, सुनील बोडके यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली यात्रा आपण साजरा करताय। सगळे सणवार आपण मोठ्या गुण्यागोविंदाने आपण या टाकळी बांधकर वर्षाला सालाबादप्रमाणे साजरे करत असतो। परंतु अलीकडं ग्रहण लागावत असलेल्या टाकळी बांध गावाला गुंडगिरी, मारामारी, जातीभेद मुलं आहेत जी लाडाकोडात वाढलेली आहेत, फाजीत लाडाकोडात तीच मुलं या गावाला वेठीला धरत आहेत। बरोबर आहेत का? तर कृपा करून तुमच्या मुलांना पहिला तुम्ही आवरा। ज्या वडिलांच्या छत्रछायेखाली एखादा मुलगा वाढतो तो कधीच वाया जात नाही। गेले का तुमचा मुलगा? जो वडील शेतकरी असू द्या, व्यापारी असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ते आवाज पण ते बंद करायला आहे मोठा। हे चला ते बंद करा, बंद कर, चल। अरे एवढी काय तहान लागले? वाईट संगतीला लागलेली मुलं आपल्याच गावातले आहेत। त्यांना बाहेरचे सपोर्ट करतात, राजकीय असू द्यात, सामाजिक असू द्यात, गुंडगिरीचा असू द्यात। खास करून आम्ही पोलीस त्या दृष्टीने ह्या गोष्टीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे। मी निमित्त आहे मीटिंगचं, परंतु गावातली परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, आणि त्याच्यावर फोकस करणं पण गरजेचं आहे आणि ते कमी करणं गरजेचं आहे। गुन्हेगारी छोटंसं गाव आहे, सुईच्या टोका एवढं या धर्तीवर, परंतु आपणच काही मोठे आहोत, आपल्यामुळेच काय सर्व काही चाललं आहे, आपण सर्व काय करतो असं हे अगदी शेजारी पाजारी याच्याकडून तुमचं सर्व काय प्रत्येकाचं तेव्हा दुश्मनी हेवे दावे एवढे वाढलेले आहेत। शांत समाधानी जे गाव आहे तसं शेतीवर आधारित सर्व उद्योग आहेत, परंतु अलीकडे ते वाळू, मुरू या गोष्टीवर जास्त फोकस आणि ठराविक काही लोक गुन्हेगारी क्षेत्रात यामध्ये उतरलेले आहेत। आपल्याकडे सोन्याची खाण असते, इतर खाणी असते तर आणखीन काय वाढलं असं काय समजलं नसेल, तर ते वाळू आणि मुरमावर जेवढी गुन्हेगारी एवढी गोपाळलेली आहे, तर तुम्ही सामान्याने याला घाबरायचं नाही आणि त्याला प्रतिसाद तुम्ही कायदे पाळणार तुम्ही आज सामान्य नागरिक लक्षात ठेवा। प्रत्येक वेळी तुम्हीच लाईनीमध्ये उभारणार आहे लक्षात ठेवा। ती इलेक्शनची रांग असू द्या, राजकीयची रांग असू द्या, रेल्वेची असू द्या, प्रत्येक वेळी तुम्ही सहन करत असता, तुम्ही सहन करू नका। वेगवेगळ्या गोष्टीला तुम्ही कुठेतरी आळा घाला। गुंडगिरीला आळा घालायचं तुमच्या मुलांना पहिला तुम्ही तुमच्या घरात बसवा, वाईट संगती वाढवू नका। व्यसनाला नाही मिळालं शिकवलं। माझे वडील पण पोलीस होते, पण वेळात वेळ काढून त्यांनी मला घडवलं। तुम्ही करू शकता असं काय नाही। एखादा गरीबाचा मुलगा सुद्धा कलेक्टर होऊ शकतो। बाबासाहेबांनी, शाहू महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, प्रभू रामदेवरांनी सुद्धा त्या कल्पनापासून राजा हरिश्चंद्र बरेच आपल्या याच्यामध्ये गेले की यांनी हे सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजला आणि त्यांना तेव्हापासून आपली लोकशाही रुजलेली आहे। असा कुठलाही राजा जगामध्ये घडला नाही। ज्या सिकंदरनं आपल्या भारतावर स्वारी केली आणि कुरुसारखा राजा होता, माहीत आहे तुम्हाला, कोणी वाचलंय तर त्याला विचारलं मी तुला कसं वागू, त्यांनी काय म्हटलं, तुझी जी लेवल आहे त्याच लेवलनं मला हवं। मी हारलो जरी असलो, माझ्या संख्येनं हारलेलो असेल मी। आपण फक्त भारतीय का हारलो माहिती आहे का? एकमेकांच्या हेवे द्याव्यामुळे हरलेलो आहे, खंद पितुरीमुळे हरलेलो आहोत। आपल्याकडे संरक्षण सिद्धता नसल्यामुळे आपण हरलेलो आहोत, बरोबर आहे ना?
आपण सर्व केलं, आपण मंदिरं बांधली, हेमाडपंथी मंदिरं, यादवकालीन मंदिरं पहा, अजून सुद्धा ती कशी आहेत. कोपऱ्यात दिसतं आपल्याला काहीतरी पडणं झालेलं आहे, परंतु ते 1000 वर्षाची साक्ष देतं आपल्याला. म्हणजे श्रीरामपूर तसेच टाकळी भान परिसरातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार संदीप बोडखे, टाकळी भान परिसर.